महत्त्वाची बातमी पहा सतर्क भारत मार्शल टाइम्सवर। मिरज शहरातील सिव्हिल हॉस्पिटल परिसरात खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींवर हल्ला करण्याच्या उद्देशाने आलेल्या टोळीवर महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याने मोठी कारवाई केली आहे। 12 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी साधारण 1:45 सुमारास खुनाच्या गुन्ह्यात अटकेत असलेले आरोपींना वैद्यकीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले होते। त्याचवेळी ओपीडी समोर संशयास्पदरित्या फिरत असलेला वंश दिनकरवाली हा तरुण पोलिसांना दिसला। झडती घेतली असता त्याच्याकडून गावठी पिस्तूल आणि लोखंडी कोयता असा घातक शस्त्रसाठा जप्त करण्यात आला। तपासादरम्यान त्याचे साथीदार अक्षय फोंडे, वैभव आवळे, समर्थ पोतदार आणि समर्थ गायकवाड यांचा सहभाग उघडकीस आला आणि केवळ 4 तासांत सर्व 4 आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले। पुढील तपासात 4 लोखंडी कोयती, 1 लोखंडी कुकरी, 2 दुचाक्या गावठी पिस्तूल, 3 जिवंत काडतुसे आणि मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। आगामी निवडणुका आणि कायदा व सुव्यवस्था लक्षात घेऊन अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे। अवैध शस्त्र व्यवहार किंवा गुन्हेगारी हालचालींबाबत कोणतीही माहिती असल्यास नागरिकांनी न घाबरता पोलिसांना कळवावे आणि कायदा व सुव्यवस्थेला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे। आपण पाहतात सतर्क भारत मार्शल टाइम्स, पुणे।